आणि आता पाहणार आहोत आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नव्या दिवशी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं। ज्यांनी त्रास दिला त्या सर्वांनाच सरळ करणार, मनोज जरांगे यांचा इशारा। मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये उपचार सुरू। उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावली। जरांगे यांच्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं देखील उपोषण स्थगित। जरांगेंचा लढा मुळातच गरजवंतांचा नव्हता। उद्या जरांगे आणि जरांगेंचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी ओबीसीमधून आरक्षण घेऊ शकत नाहीत, हाकेंचा इशारा। महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर ओबीसीतून आरक्षण देणार का? जरांगेंनी पवार ठाकरे आणि काँग्रेसकडून लिहून घ्यावं। संभाजीनगरच्या भाजप बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं। जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत ते सर्वोच्च न्यायालयात देखील टिकवलं। आता होणारी मागणी चुकीची नाही, मात्र ती कायद्याच्या चौकटीत नाही बसली तर न्यायालयाचा निर्णय रद्द करून समाजाची फरफट होऊ शकते। देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। आरक्षणाबाबत आज विविध मागण्या होत आहेत, मात्र मागण्या कायद्याच्या चौकटीत बसल्या पाहिजेत। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस सत्तेत आहेत, त्यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं, पण सरकारकडून वेळकाढूपणा सुरू आहे। फडणवीसांनी मराठ्यांचा अंत पाहू नये, मराठा आंदोलकांची भूमिका। हिंगोलीच्या कळमनुरीमधील डोंगरगाव पूल इथं मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकांकडून जलसमाधी आंदोलन। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची आंदोलकांची मागणी। धनगर मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची मध्यस्थी। उपोषणकर्त्यांच्या निवेदनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार। संभाजीनगरमधील मेळाव्यात अजित पवार यांची माहिती।